आम्ही स्कूटी इथेच विसरून नव्हतं गेलो, पेट्रोलच संपलेला. अर्धे रस्त्यात फजेती जाते. 10 माणसं जमलेली स्कूटी न्यायला. आम्ही रेडी झालेलो सकाळ. आता आमची आज मेहंदी आहे आणि आम्ही मेहंदी काढलेली आहे. हिने नाही काढली. तुझी दाखव. आया रंगली नाही माझी बघा. तर चला आता पतुताईंचे जाऊ. मेहंदी आलेली आहे पतुताईची मेहंदी काढायला. बघूया. मेहंदी करायला सुरुवात झालेली आहे. स्नेल नाईक बसली आहे मेहंदी करायला. इथे दीपा बसली. इथे माणसं मेहंदी काय बसली. इथं माणसं. मेहंदी बघा खूप भारी काढली. आता पायाची चालू मेहंदी झाली आणि ही पत्ताई आणि जिला खिचडी भरवते आणि आता ही काढली. त्या लाचतात. पत्ताई बघूया काय काय होते. तर बाहेरला बघूया काय चाललंय आपला. इथे बसल्या सगळ्या लेडीज, सॉरी पोरी आहेत आपल्या. आणि अजून मेहंद्या चालू आहे. आता गर्दी आली. मग अशी कोणच नव्हतं त्यांच्यावर बसायला ना. आता जास्त माणसं झाली. कमी कमी मेहंद्या काढते म्हणून भांडणं करते. या बघा एक नंबर आळशा बोरी. मेहंद्या काढल्या तरी कोण घेऊन बसले ना आता. आर्टिस्ट हेच मेहंदीने काढताय म्हणून बारके पोरीला एक्सपेरिमेंट करताय. डान्स प्रॅक्टिस चालली. संगीत आहे आमचा आणि प्रॅक्टिस चालू. ए काय भाऊ आलं म्हणून या बघा कसले घाईन चालल्या. भाऊ आलं चल. ए गाईस कलिकर केस गावाची जाऊ. बघ ना का गाई इकडे बघा सर्व काय झालंय. आणि भाऊ आले सरप्राईज विजिट द्यायला पतिताईला. भाऊ आलेले सांगायचं का नाही एकदा तरी. आम्ही सरप्राईज म्हणालो बघा त्याच्यासाठी आणलाय. फोटोशूट चालू गाईज इथे. भाऊ पतुताईला सांगितलंच नाही येणार आहेत त्या. आता चाललेत भाऊ घरी आणि आपली पतुताई. त्या बायका ऐकतच नाही. नुसतं टेक घ्यायला होता बघा. टिंगलच चालली. पहिले व्हिडिओ काढून घ्या. तर डेकोरेशन चालू आहे मेहंदीचा. संगीतचा तिकडं आहे. ही व्हिडिओ काढते. ती नारळ आणि साडी देते या ताईंना कारण मेहंदीवाल्या ताई आहेत त्या. आणि खूप छान मेहंदी काढली ना. हो खरंच खूप छान मेहंदी काढली ताईंनी. तुम्हाला काढायची असेल तर ताईंना कॉन्टॅक्ट नक्की करा. आणि ते आमचे आता जस्ट संगीतचे ड्रेस आलेले आहेत. उपलवू आता संगीत. उपलव शिवण बघा आम्ही टाकी मला बोलू नकोस. आमच्या हेअरस्टाईल चालल्या. 6चा टायमिंग दिलता. अजून तिथं बसल्यात. आणि आलेली आहे सेजल ताई. अरे बड्डे गर्ल आली. वेळ आणली आम्हाला. बड्डे गर्ल माझे पण पायपर. थांबा माझे पण पायपर. थांब ना पायपर नको तिला. देवीचा पाय दिसत नाही का तुला. तेरे को घे पास होशील घे. चल बोलतोय
हा ही बघा काय ती बंकच घातली. बघ ना बरोबर वाव. हा नाही लिटरली भारी वाटतं. हाय गाईज, आज आमची मेहंदी आणि संगीत आहे. आमची मेहंदी झालेली आहे आणि आमचा संगीतचा लुक आहे. बघा कसं वाटतं होतं आम्ही. बघा गाईज आम्ही ग्लॅम बघा आमचा. हे बघा पिंक 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 सब पिंक जहा जहा हो वहा पिंक. आणि कशी दिसतं बघा गाईज. हे बघा पिंक. आता चला आता आमचा डान्स बघायला तुम्ही कंटिन्यू राहा आमच्या सोबत. आणि बघा कसं स्टेज पाडून टाकतो आज. बघा मांडव इकडे पण लावलं. योगेश दादा बघा गाईज मांडव टॉपचा मांडव कडक दिसतंय. ही बारकीवर आहे सायकलची चालवता नसून. आणि आम्ही झालो लेट आणि आम्हाला दिली शिवा. गाईज आता आम्ही चालू जेवायला. आज आमचा उपवास आहे. हे आमच्या पोरी उपवासाची तोंडा आणि अजून इथेशी चाललाय. आणि हे बघा दादा आले आपल्या दादा आलाय आपल्या ब्लॉग काढायसाठी इथेशी बोलवलेला आहे. हा दादाला आम्ही बोलवलंय गाईज. दादा आम्ही कशा दिसताव. एक नंबर भाई. अरे तुम्ही कशा ऐकशीव प्रतीक्षाताईच्या मेन करवले आहे तुम्ही. बघतच राहा आमचं लुक आता फक्त. कडक 4 दिवस तुमचा लुक बघणार आहे. 4 दिवस बघ फक्त 4 दादा. दिवस तुमचे 6 लुक होतील मला वाटते. 2 लुक असतील ना. हा हल्दीला 2 लुक आहेत. दादा काय तू बघतच राहा विसर सांगतो. हा उद्या पण आमचे 2 लुक आहेत. उद्या पण 2 लुक आहेत. 3 करणार होतो पण टाइम ऍडजस्ट नाही होत म्हणून थोडासा. हे बघा मामी अजून मेहंद्या चालू आहेत. काय मावशी आवरे लवकर आलीस काय ग. या पण मामी आलेले आहेत. आणि इथे बघा पतुताईचा डिनर चाललाय. उपवास होता आज गाईज. मेकअप बघा पतुताईची खूप छान. आणि आमचा स्टेज बघा फोटोशूटसाठी. माहिती जेवायला बसलाय. आता आम्ही मांडव चेक करायला आलेलो. बघूया इथे कसं आहे आमचा मांडव बघा हल्दीचा. आणि तिथे आमचा संगीतचा ते बघा टॉपचा मांडव गेलेला आहे संगीतचा पण. आणि आपल्या पोरी पण टॉपच्या आहेत. छोटे छोटे पोरी बघा आमच्या. आता आम्ही खूप धिंगाणा घालणार आहोत गाईज. भरासाठी आलेले आहे. इथं चुरा भरण्याचा कार्यक्रम चालू होईल आता. मामा बसलाय. पतुताई आली. संगीत चालू काय पतुताईचा. मेहंदीचा शूट जस्ट झालेला आहे आता संगीतचा. आणि आता चुडा भरायचा आहे. तर बघू चला गाईज. पतुताई बसलेले आहे आता. दादा हे शूट घेत आहे. नाशिक चुड्यावाल्याला आरती करते. चुडा भरायचा सुरुवात झाली. प्लीज बघा. हाय करा गाईज. हाय बाबा मामाचे हेअरस्टाईल बघा गाईज. मामी कुठे आहे. मामाची आमची एकदम बेस्ट हेअरस्टाईल आहे ती. मावळा मावशी आयकर. पुरणशी जाऊन बिचारी परत आली पोरीला घेऊन. आयकर ये अर्चू बघा मामाची लाडकी. मावशी आयकर. व्यस्त आहे ती थोडी. तिला वाटलं आता मामा येतील. आयकर पेपर कसा गेला. एक्झाम होती ना. अच्छा पेपर कसा गेला. चांगला गेला. आला तसा गेला. आयकर हॅलो 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 गाय. हाय कर हॅलो. आई शपथ हुशार आहे. चलो हॅलो गाइस. हॅलो निकिता. हॅलो निकिता गाइस. हॅलो मम्मी
हॅलो कशोशी हॅलो उज्ज्वलो रडोशी हॅलो इथं नवरीची करवडे ए ब्रॉज वगैरे हिचा खूप छान वाटते. हॅलो आत्या हॅलो काय कर आता दिसशील टिंडीच्या लोकांना तू हॅलो करा. हॅलो दादा बघा मानसी सगळे बघूया. झालेला आहे आता पतिताईचा. नाही इकडं बघा यांचा फोटोशूट चाललाय. मावशी मंडळी मामी मंडळी या बघा. कसा वाटतंय इकडं बघा. 1900च्या सेल्फी चालू आहे. 1900 कधीच्या एक महिला मंडळ बघा. आयत्या बघा हेअरस्टाईल चालू आहे त्या पोरींचा. यो बंटू बाई बघा. बंटू बाई कसं चमकताय. प्रतीक्षाचे आई बाबा आधी प्रेडी होऊन नचवलं. ही बघा ही बघा पावडर टाकतोय. आणि या बघा आम्ही साधी सिंपल बट तिथं कायच नाही लावत. ती पण नाही. आम्ही सिंपल गर्ल्स आहोत. तर जेवायला बसलेले आहेत. या जेवायला या जेवायला या जेवायला. भाजी थोडा मीठ कमी आहे पण उत्तम सोय आहे. नक्की सांगा. घ्या आता तुमच्या बायकोशी बोला. बघा अरेंजमेंट बघायला गेलेले आहेत. सर्व काही नीट झालेलं आहे का प्रॉपर. ही बघा इथे मामासं बसलेले आहेत. मी दावत आली बघा. पुरं घ्यावाला सांगते खुर्च्यात. इथं समोर स्टेज आणि इथं सगळी बसली. आधी तिचा बर्थडे आहे गाईचा आज. आईज इथं आधी तिचा केक कापायला घेतलाय. बाबा इकडे या. कशी आहे अरेंजमेंट. खूप छान. आम्हीच केली सगळी अरेंजमेंट आणि आम्हालाच विचारतात कशी आहे अरेंजमेंट. मावशी आणि मामा इथे बसलेले आहेत पतिताईच्या जवळ. आता डान्स चालू होईल. लाडकी होती यायची पण खाणार नाही काय घरामध्ये. घरची जेवून घेऊन येणार ना. मग इथं आल्यानंतर एक चहा प्यायची फक्त. दुसरं काही खाणार नाही तिने. झोपायला यायची. वगैरे सगळे जमा झाले का सगळ्यांची जवळ झोपायला यायची. झोप सकाळी उठले का आंघोळीला घरी जाणार. इथं नाही आंघोळ करणार. घरी जाणार आंघोळीला. पण सगळी खुश होती माणसं. तिकडची पण खुश इकडची पण खुश आणि आता सासरची पण खुश आहेत. काय टेन्शन नाही तेवढा. प्रतीक्षा तुझ्या लग्नाची खूप खूप शुभेच्छा. हाय पतू. खरोखरच आमची पतू ज्या वेळेला जन्माला आली त्या वेळेला मी आशामध्ये होतो का मला मुलगा जन्माला येईल. पण त्या टायमाला दिव्याच्या पाठीवर प्रतीक्षा जन्माला आली. आणि जन्माला आल्यानंतर मी मनाने ठरलं राहू दे बरं 2च मुली असल्या तरी चालतील. आपला समाधान झाला. म्हणून ज्या वेळेला प्रतीक्षा जन्माला आल्यानंतर ती लहानाची मोठी होत होत गेली तेव्हा आम्ही तिला शाळेत टाकली. शाळेत दुखवलं नाही का पप्पा मला ह्या पाहिजे मला त्या पाहिजे. का शिक्षणापासून जी परिस्थिती आमची होती ती फार गरीब परिस्थिती होती. शिक्षण देताना मी कपडे वगैरे असे साधे पद्धतीने घ्यायचो. पण कधी माझ्यावर हट्ट तिने केला नाही का पप्पा मला असा कपडा पाहिजे मला तसा कपडा पाहिजे. कधीच नाही. आजपर्यंत एवढी लहानाची मोठी झाली. आता तिथं जवळजवळ लग्न जमलेलं आहे तरी पप्पा हो कधी तिने हक्क केलेला नाही. ती म्हणजे माझ्या मुलासारखी आहे. जसं मुलगा घर सांभाळतो तशी. कधी मी मुलींना सांगितलं नाही तर मी असा करीन मी तसा करीन. परंतु आज जशी माझी पत्तू लग्नाचे आज मेहंदीला सकाळपासून निघाल्यापासून मी अतिशय म्हणजे याद राहिलो भामावून गेलोय. आजच्या दिवस माझी मुलगी घरी आहे. उद्या माझी मुलगी घरी आहे. मी धूमधडाक्यामध्ये पतूताईचं लग्न
करणार आहे. हाय बदो, मी प्रत्यक्षाचा मोठा मामा. ती लहानपणापासून गोड स्वभावाची आहे. प्रत्येक वेळेला कधी काही प्रॉब्लेम झालं का मामा मामा करत येतो. आणि प्रत्यक्षाचं सांगायचं तात्पर्य असेच आनंदी आहे आणि भरभराटीचे तिला दिवस येऊ दे, सुखसमृद्धीचे दिवस येऊ दे, हेच मामाकडून शुभेच्छा. प्रतीक्षा माझी छोटी भाची आहे, म्हणजे 2 नंबरची. छोटी म्हणजे 2 नंबरची. मोठ्या बहिणीचं लग्न झालं, पण माझं लग्न झाल्यापासून ती माझ्या म्हणजे मी तिला लहानाची मोठी होता. गाईज गॅदरिंग आहे आज आमची, सगळी बघायला आली. तुझं काय म्हणणं आहे, डान्सची प्रॅक्टिस झाली का नाही तुझी? गाईज आज आमची गॅदरिंग आहे, हे पोरांची पण गॅदरिंग आहे. बाई बाई भाऊस काय ना चांगला कुर्ता घाला पण घालत नाही. आई. आम्ही भारी दिसू. भारी हा. दिसतो तर कसा होईल, नजर लागेल बोलता आजारी पडू याच्या गणपतीला. काय करतो लग्नाला का हल्दीला? हल्दीला पण दाखवू. चला डप्पा. पण ही गोष्ट झाली आहे, इथे आयोची व्हिडिओ लागली आहे, सर्वजण हसतात. आयोचं चुकून आला, स्कॅम झाला काहीच. is the world. शिकत होतो. पहिले ती माझी मैत्रीण होती, आता माझी भाची आहे. तिला लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा. लग्नासाठी मधुताई नसणार, आम्हाला त्यांना खूप आठवण येईल. आम्ही तिच्यासोबत खूप सारे ट्रिप केलेत आणि आमच्या जेवढ्या सोबत असते म्हणून आम्हाला सगळे पाठवले. जेवढ्या मुली होत त्यातून पहिलं लग्न आता दिदीचाच होतं. खूप वर्षानंतर दिदीचं झालं.
वन्स मोर मामाचा यांच्या सेल्फ्या कपतच नाही. स्पेशली पतुताई तू बघ, तुझ्यासाठी सगळं एवढा अरेंज केलाय तो सरप्राईज. आजचा हा क्षण माझ्या आयुष्यातील अतिशय खास आहे. या आनंदाच्या क्षणी माझ्या मनात सर्वात जे चेहरे येतात ते म्हणजे माझे आई बाबा. सर्व बोलतात की मुली वडिलांच्या लाडक्या असतात. खरंच तर बोलतात. मी आजपर्यंत जे काही मागितले ते तुम्ही मला सर्व काही दिले आहेत. जसे की काही खेळणं असो किंवा शिक्षणासाठी असो, तुम्ही सर्व माझी हौस पूर्ण केली आहे. तुम्ही तुमच्या जीवनात खूप काही बघितले, पण तुम्ही कधी हिंमत नाही हरवली. तुम्ही नेहमी तुमच्या मुलांसाठी एक मिसाईल कायम केलेली आहे. बाबा, तू माझा आधारस्तंभ आहेस. कमी बोलून जास्त शिकवण देणारा, नेहमी माझ्या सुरक्षितेची काळजी घेणारा माझा हिरो. माझ्यावर विश्वास ठेवून मला स्वप्न पाहायला शिकवलं. माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे माझी मोठी बहीण. दीदी, तू माझ्यासाठी आईसारखीच आहेस आणि तुझे माझ्यावरचे प्रेम निस्वार्थ आहे. लहानपणी आईने माझ्यावर रागवल्यावर मला वाचवणारी माझी दीदी, तू नेहमी माझ्या पाठीशी उभी राहिलीस. तुझ्या भांडण्यातही एक माया आहे. लहानपणापासून सावलीसारखा सोबत राहिलास. आता सासरी जाताना तुझी खूप आठवण येईल. तू फक्त भाऊ नाहीस, माझा सर्वात चांगला मित्र आहेस. प्रत्येक वळणावर तुझी साथ आणि प्रेम असंच राहू दे. भाऊ म्हणजे फक्त नावाचे नाते नाही, तर सुख दुःखात सोबत असणारा विश्वास आहे. आता माझी काळजी घेण्याची जबाबदारी तुला दूर राहून पार पाडावी लागेल. तुझ्यासोबत ज्या माझ्या आठवणी आहेत त्या खूप खास आहेत. या घराच्या भीतीने माझं हसणं आणि रडणं दोन्ही पाहिलं आहे. आता सिद्धू, मम्मी पप्पाची जबाबदारी तुझी आहे, त्यांना सांग. गाइस, दीदी व्हिडिओ लावली आणि तुला पुढच्या जर्नीसाठी बेस्ट ऑफ लक.
ही पोती वाचत होती गाईस तिथं साईडला. पेपरला पवलेला गाईस त्यांनी. तोंड वरती करत त्याला असतंच कशाला. खूप मजा केली. खूप सपोर्टिव्ह आहे पतू आणि लग्न होणार आहे आणि तिच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. पतू आणि माझं मावशीचं आणि भाचीचं नातं कमी पण बेस्ट फ्रेंड जास्त होत. माझ्या पतूला नवीन संसाराच्या बेस्ट ऑफ. हाय पतू, पतू माझी भाची आहे. आज तिचं लग्न होणार आहे. पुढच्या आयुष्यासाठी बेस्ट ऑफ. हाय प्रतीक्षाताई, आज पण तिच्यासाठी आजचा दिवस खूप तिच्यासाठी आनंद आहे आणि आमच्यासाठी आनंद आहे. ती पुढच्या आयुष्यात खूप सुख समृद्धी राहावी, तिचा संसार सुख समृद्धी देवापुढे विनंती आहे. ती खूप प्रेमळ आहे, आमचंही मन जिंकून घेणारी आहे. तू मावशीचं आणि भाषेचं नातं खूप घट्ट असतं, कारण की आईनंतर मावशी खूप जीव लावते. कारण की काही का नाही असत, भाजी ही मनातल्या सर्व गोष्टी मावशीला सांगत असते आणि तशीच पतू. प्लॅन अजून वन्स मोर झालाय. ऑडियन्स आमची कमी झाली. चांगला झाला पण पोरीना नाचायचा आहे. अजून नाचायची इच्छा होती पण काय करणार, उद्या लवकर चला गाईज ब्लॉग आम्ही इथे सेंड करतो. चला बाय बाय गाईज.